नमस्कार, मी पत्रकार दीपक चव्हाण आणि आपण पाहत आहात यूथ लीडर, एक सामाजिक व्यासपीठ. आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण गेल्या काही दिवसापासून नवदुर्गा हा विशेष कार्यक्रम सर्वांसाठी दाखवत आहोत. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या एक कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी अर्थात रुपाली गायकवाड मॅडम. आणि त्यांच्याकडून आपण त्यांच्या इथपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहे. नवदुर्गा म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि समाजासाठी एक आदर्शवत असं पोलीस यंत्रणेचं काम असतं. आणि धकाधकीचं जीवन जगत असतानासुद्धा समाजासाठी त्यांची आत्मीयता, त्यांचं प्रेम हे आपण पाहत असतो. आणि आज यूथ लीडरच्या माध्यमातून आपण त्यांची संपूर्ण ओळख करून घेणार आहोत. मॅडम, प्रथमतः या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. मला सांगा की तुमची जरा पार्श्वभूमी सांगा की तुम्ही कोणत्या गावचं आहात किंवा तुमचा जन्म कुठे झाला आहे, काय गाव कुठलं तुमचं? मी पकड. बरं. प्रथमतः सर्वांना नवदुर्गा या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या सर्व महिला भगिनींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथमतः दीपक सरांचे हार्दिक आभार की त्यांनी एक नवीन कन्सेप्ट आणली आहे. या कन्सेप्टच्या माध्यमातून प्रत्येक स्तरावर ज्या महिला कार्यरत आहेत त्यांनी या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांचा पुरस्कार आयोजित केलेला आहे. यातून प्रत्येक क्षेत्रातील स्त्रीला आपल्या कर्तव्याबाबत आणि आपण केलेल्या कार्याला काहीतरी प्रेरणा मिळते, ही या माध्यमातून लोकांसमोर एक व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. बरोबर. प्रथमतः माझ्याविषयी सांगायचं म्हटलं तर माझं पूर्ण नाव रुपाली भाग्यवंत गायकवाड. मी सध्या सांगली शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. माझा मूळ जिल्हा सातारा, कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्ह्यातील निसराळे या गावी माझा जन्म झालेला आहे. आणि मी शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करते. माझे वडील शेतकरी आहेत आणि माझं एकत्र कुटुंब आहे. माझ्या 3 बहिणी आहेत आणि चुलते, काकी वगैरे असं एकत्र कुटुंब आहे. हां, कुटुंब आमचं मोठं आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे सध्या आज अखेर आमचं एकत्र कुटुंब आहे. आमच्या एकत्र कुटुंबात टोटल 14 ते 15 लोक आहेत. आणि अजूनही आम्ही सगळे जे काही कार्यक्रम, सण वगैरे आहे ते एकत्रित कुटुंबामध्ये सेलिब्रेट करतो. किंवा एखादा निर्णय जरी घ्यायचं म्हटलं तरी आम्ही सर्वजण एकत्र डिसाईड करून एखादा निर्णय घेत असतो. काय सांगाल तुमच्या बालपणाची आठवणी? कुठं गेलं बालपण तुमचं? शाळा कोणती होती? त्यानंतर कॉलेज कुठं झालं? एक इंग्रजी रायटरचं एक वाक्य आहे, डोंट जज मी व्हेअर आय स्टँड, जज मी व्हेअर आय केम फ्रॉम. मी जिथे उभे आहे त्यावरून मला जज करू नका, तर मी ज्या गोष्टीतून आलेले आहे त्यावरून मला जज करा. माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावातील शाळेमध्ये झालेलं आहे. निसराळे, तालुका जिल्हा सातारा. खंडोबाची पाली माहीत आहेत, तिथूनच एक 1.5 किलोमीटर अंतरावरच आमचं गाव आहे. प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेमध्येच माझं माध्यमिक शिक्षण झालं. इवन ज्युनियर कॉलेजसुद्धा यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारामध्ये आहे. फेमस कॉलेज आहे आणि A++ नामांकन आहे. त्या अशा कॉलेजमध्ये शिक्षण झालं. कुठं झालं? 12वीपर्यंत ज्युनियर कॉलेज YCISला झालं. त्याच्यानंतर एक वे नव्हता की काय शिक्षणाचं, म्हणजे मार्गदर्शन वगैरे ग्रामीण भागातील असल्यामुळे कोण सांगणारं नव्हतं की हां बाबा ह्या ट्रॅक घ्या, ह्याच्यातून हे आपल्याला मार्ग वगैरे मिळू शकतात. सहज मैत्रिणींच्याकडून समजले हां सध्या DEDला स्कोप आहे, सो DED करा. मग घरच्यांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं, तुला जो योग्य वाटेल तो तू निर्णय घे. मग DEDला ॲडमिशन घेतलं, ते पण रयत शिक्षण संस्थेमध्येच, जिजामाता DED कॉलेज सातारा येथे. मग DED पूर्ण केलं. DED पूर्ण केल्यानंतर पण जॉब आणि आमचं योगायोगी असं झालं की माझं DED संपलं 2012ला आणि त्यानंतर इंटर्नशिप बंद झाली. पुन्हा करिअरचा प्रश्न निर्माण झाला की आता काय करायचं. तरी काही ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचा त्या दरम्यानच एक इंटरव्ह्यू निघाला. मग त्या दरम्यानच्या काळामध्ये मी 2 वर्ष ॲज अ शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेचं पाडळी हायस्कूल आहे, न्यू इंग्लिश स्कूल पाडळी, तेथे मी शिक्षक म्हणून जॉब केला. त्यातूनच मग MPSCचं मार्गदर्शन मिळालं. मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मी स्वतः स्टडी करत राहिले की बाबा आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. एक जिद्द होती, उमेद होती की आपण यावर थांबायचं नाही. शिक्षणाची आवड होतीच आणि नवीन काहीतरी शिकायची महत्त्वाची आवड. त्याच्यामुळे मी MPSCचा स्टडी सुरू केला. MPSCचा स्टडी सुरू केल्यानंतर सोर्स काय असतात किंवा शिक्षक, लेक्चर याविषयी काहीच माहीत नव्हतं. मी स्वतः वेगवेगळी पुस्तके, नंतर यूट्यूबला व्हिडिओज बघून विविध जे सिलेक्टेड लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांचे लेक्चर्स वगैरे ऐकून स्वतः प्रेरणा घेतली आणि अभ्यास सुरू केला. विशेषतः म्हणजे मला जास्त स्ट्रगल करावा लागला नाही. म्हणजे पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात कधी
2016ला मी पहिली PSIची एक्झाम दिली. बरं. प्री पास, मेन्स पास, ग्राउंडला क्वालिफाय आम्हाला 50 मार्काचं होतं, म्हणजे 50 मार्काचं क्वालिफाय असायचं, 100 मार्काचं ग्राउंड होतं. बॅड लक असं झालं की ग्राउंडच्या दिवशीच पाय स्लिप झाला ऐन ग्राउंडवरती आणि सिलेक्शन झालं नाही. विशेषतः म्हणजे मला पहिल्या PSI मेन्सला पण मेरिटपेक्षा एक 20 मार्क एक्स्ट्रा होती. मी कॉन्फिडंट होते की हां बाबा आपलं तर सिलेक्शन होणार, परंतु म्हणतात ना एक वेळ ठरलेली असते माणसाच्या यशाची अपयशाची. 2 मार्काने माझं सिलेक्शन केलं 2016च्या PSIला. खूप टेन्शन आलं की बाबा आपण एवढा अभ्यास करतोय. माझं शेड्यूल इतकं मी एंगेज करून ठेवलेलं, माझ्या फक्त डोक्यात एक, आता आपल्याला कोणता तरी अधिकारी व्हायचं आहे. बरोबर. पोलीस क्षेत्र निवडलेलं नव्हतं. अचानक म्हणतात ना की स्टार असतात की देव तुम्हाला हे डिसाईड करूनच देतो. तसं मग PSIची पहिली तर डिस्क्वालिफाईड झाले. दुसऱ्या परीक्षेला फॉर्म भरलेला फक्त एक 15 दिवस होते. 5 ऑक्टोबर 2017ला PSIचं ग्राउंड झालं. त्यातून माइंडसेट निगेटिव्ह झालेला की बाबा आता आपलं सिलेक्शन झालेलं नाही, आता काय करायचं. आणि सेम दॅट मोमेंट 5 नोव्हेंबर 2017ला PSI मेन्स 2017ची होती. फक्त 1 महिन्याचा कालावधी होता. 7 ते 8 विषय, डीप स्टडी सगळा, मेन्सचा अभ्यास करायचा, खूप टेन्शन होतं. परंतु मी आय थिंक 12 तास स्टडी केला आणि मी PSI क्वालिफाईड पुन्हा 2017च्या मेन्सला झाले. मगाशी म्हटल्याप्रमाणे अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयशानंतर मी पूर्णतः खचून गेलेले की बाबा आपण एवढा अभ्यास करतोय, यश येत नाही आहे, काय म्हणजे काय क्युरीज काय राहत आहेत. मी स्वतः ॲनालिसिस केलं, मी स्वतः माझ्या काय चुका आहेत. माझं एक वैयक्तिक मत आहे, माणसानं दुसऱ्याला जज करण्यापेक्षा स्वतः आपल्याला जज करणं महत्त्वाचं आहे. आपण स्वतः आणि ते एक महत्त्वाचं म्हणजे आपण दुसऱ्याचे ड्रॉबॅक्स आपण सहज इझिली सांगू शकतो, परंतु माणसाला मी कोण आहे हे स्वतः ओळखणं महत्त्वाचं राहते. आपल्यात प्लस पॉईंट काय आहेत किंवा मायनस पॉईंट काय आहेत हे जेव्हा आपल्याला जाणवेल तेव्हाच आपण एखादी अचिव्हमेंट करू शकतो. माझा जेव्हा निकाल लागला तेव्हा पूर्णतः वातावरण बदललेलं होतं, कारण पंचक्रोशीतील पहिली मुलगी, गावातील पहिली मुलगी आणि एक पोलीस क्षेत्रात जाऊन अधिकारी होणं अजूनही ग्रामीण भागात आहे. काही ठिकाणी खूप डेव्हलपमेंट झालेले आहेत, काही ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. परंतु मी सगळ्यांचे डिरेक्टली इनडिरेक्टली आभार मानते की हा प्रवास एकट्या व्यक्तीचा नसतो आहे. मला ज्यांनी घडवलं म्हणजे माझे आईवडील, माझी फॅमिली किंवा प्राथमिक शिक्षक, इव्हन प्राथमिक शाळेत ज्यांनी माझा बेस क्लिअर करून दिला ते शिक्षक नाव माहिती आहेत तुम्हाला आता आठवतात? सगळे शिक्षक आठवणीत आहेत. इव्हन माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये पण आवडते कोण शिक्षक शाळेमध्ये होते असे काय? ठराविक शिक्षक असं नाही आहे. माझं वैयक्तिक, मी स्वतः शिक्षक होते. आवडता किंवा नावडता शिक्षक ही कन्सेप्ट माझ्यामध्ये येत नाही. देणारा हा प्रत्येक गुरु असतो. तुम्हीही माझ्यासाठी डिरेक्टली इनडिरेक्टली गुरु आहात, कारण माझं वैयक्तिक मत असं आहे की म्हणजे मी स्वतः हा माझ्या बाबतीत रूल फॉलो करते की कोणताही व्यक्ती जर आपल्याला ज्ञान देत असेल तर मी त्याला गुरुच मानते. मग तो वयाने लहान असो किंवा मोठा असो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीत काहीतरी स्किल असतं, वेगळा पॉईंट असतो की हां मी टॉकेटिव्ह आहे किंवा माझ्याकडे बोलण्याचं स्किल चांगलं आहे, तुमच्याकडं चित्र काढण्याचं स्किल चांगलं आहे, मी तुमच्यातील एखादा मुद्दा घेऊ शकते. सो मी माझ्या आयुष्यात डिरेक्टली इनडिरेक्टली ज्या गोष्टी किंवा ज्या व्यक्तींनी माझ्या यशात अपयशात सहभाग केला त्या सगळ्यांचे मी आभार मानते की तेच माझे डिरेक्टली इनडिरेक्टली गुरु आहे. का अपयश आल्यानंतर मला माझ्या घरच्यांनी सावरलं, माझ्या मित्रमैत्रिणींनी मला सपोर्ट केला की बाबा तू करू शकतेस, किंवा माझ्या बहिणींनी, आईवडिलांनी तुझ्यात कॅलिबर आहे आणि अपयश आल्यानंतर खचून जायचं नाही, हे बरेच जणांनी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा मला सांगितलं. निवड झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग झालं असेल, ट्रेनिंग झाल्यानंतर पहिली पोस्टिंग तुमची म्हणजे प्रोफेशनल म्हणून इथं आला तुम्ही, तर काय अनुभव सांगाल? शिक्षण क्षेत्रातून डायरेक्ट पोलीस क्षेत्रामध्ये ते क्षेत्र वेगळं, ते 45 मिनटाचं ते क्षेत्र होतं आणि अचानक धावत्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात जिथं वेळेला मर्यादा नाही आहे, सीमा नाही आहे आणि लोकांच्यात जाऊन काम करण्याची एक मोठी संधी या क्षेत्रामुळे तुम्हाला मिळालेली आहे. तर कसं ॲनालिसिस कराल या दोन्ही क्षेत्राला? ॲक्च्युली कोणतंही क्षेत्र चांगलं किंवा वाईट असं मी म्हणू शकत नाही. एक प्रत्येकाची चॉईस राहते. शिक्षण क्षेत्रातून या क्षेत्रात येणं ही माझी स्वतःची चॉईस होती आणि मी ती स्वतः स्वीकारली. आणि माझं स्वतःचं वैशिष्ट्य किंवा माझं स्वतःचं एक विचार करण्याची टेक्निक, मी कधीही कोणतीही गोष्ट म्हणजे करण्यापूर्वी मी एक ॲनालिसिस करते. मी जेव्हा पोलीस क्षेत्रात येणार होते तेव्हा मी पूर्ण क्षेत्राचा अभ्यास केला की बाबा ह्या क्षेत्राचं शेड्यूल काय राहतं आहे किंवा आपल्याला काय जबाबदाऱ्या पडतील हे जाणलं आणि मग मी या क्षेत्रात यायचं ठरवलं. 2020-21मध्ये ट्रेनिंग झालं
आम्ही 21ला इथं पोस्टिंग झालं. सुरुवातीला नवीन सिटी होती, लोक याविषयी काही अंदाज नव्हता, परंतु सांगलीनं खूप काही दिलं. पहिलं पोस्टिंग झालं, प्रोबेशनर म्हणजे कालावधी. पहिली तुमची भेट आपण एका मोबाईल शॉपवर तुम्ही छापा टाकायला गेला होता, बरोबर? त्या ठिकाणी आपली पहिली भेट झाली आणि तुमचं माझ्यामध्ये पहिला का दुसरा दिवस होता, हो नवीनच होता. त्यावेळी आपली ओळख झाली होती. हो. काय सांगाल, एक आव्हानात्मक शहर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. पोलीस स्टेशनच्या तुमचे सहकारी असतील, अधिकारी असतील, कसा मेळ संवाद साधून तुम्ही पुढे आलेला आहे? एक महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनला येणारी व्यक्ती ही स्वतःहून पोलीस स्टेशनला येत नसते. त्याचं काहीतरी कारण असतं, काहीतरी त्याची तक्रार असते, म्हणून ती पोलीस स्टेशनला येत असते. सो मला तरी सध्या सांगलीमध्ये त्रासदायक असं आजपर्यंत तरी जाणवलं नाही. लोकांना आपण त्यांच्या चांगलीच आहे हो, आमची सांगली चांगलीच आहे. नक्कीच काही मला त्याबद्दल शंका नाही आहे. आणि माझं असं मत आहे की आपण जर त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले तर नक्कीच प्रॉब्लेम क्रिएट होत नाहीत. जे आपण म्हणतो ना, 1 टाका लावला तर पुढचे 4 टाके आपले वाचतात. तसं जर एखादा जर समजा तक्रारदार आला तर त्याचे प्रॉब्लेम समजून घेतला आणि त्याला सोल्युशन दिलं तर माणूस जाताना हा पोलीस स्टेशनमधून नक्कीच चांगल्या सदिच्छा देऊनच जातं. आणि सध्या आमचं सांगली सिटी पोलीस स्टेशनचं काम हे चांगलं आहे. आमचे सर्व अधिकारी, स्टाफ, आमचे सर, PI सर, देशमुख सर, सर्वांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे. कर्तव्याप्रती सगळ्यांची जागरूकता आहे. त्याच्यामुळे पूर्ण जे सिटीमध्ये चाललेलं आहे ते एक सतर्कता आणि कर्तव्यदक्षतेच्या जाणीवेमुळं व्यवस्थित सुरू आहे. तुम्ही मगाशी म्हटला त्या पद्धतीनं तुमचा स्वभाव सर्वांनाच आवडतो इथं, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत असू दे. मग कोणी एखादा तक्रार घेऊन तुमच्याकडे जरी तापून जरी आला असला तरी तुमचा स्वभाव किंवा तुमची समजून सांगण्याची पद्धत यामुळं त्याचा राग निम्मा कमी होतो. आणि हेच पोलिसिंग अपेक्षित आहे जनतेला. मी सगळीकडे अशा पद्धतीचं पोलिसिंग अपेक्षित आहे, होतं आहे. पण काय वाटतं तुम्हाला एकंदरीत, एखादा असा आव्हानात्मक गुन्हा तुमच्याकडे आला आणि त्यात खरोखर तुम्हाला फार म्हणजे इंटरेस्ट होता किंवा त्रास झाला, असं काय असं आव्हानात्मक तुम्ही सांगू शकता? एक महिला अधिकारी म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच एखादा जबाबदारी अशी पडली अंगावर, पण तुम्ही ती पार पाडली, असं काय आठवतंय तुम्हाला? पोलीस क्षेत्रात येणं हेच मोठं आव्हान आहे आणि ते मी आव्हान स्वीकारले. ज्यावेळेस मी पोलीस क्षेत्रात यायचं ठरवलं तेव्हाच मी आव्हान आणि त्याच्या येणाऱ्या परिणाम, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी स्वीकारल्या होत्या. आणि राहिला प्रश्न गुन्ह्यांचा, तर प्रत्येक गुन्हा आव्हानात्मक असतो. प्रत्येक काम पोलीस स्टेशनला प्रत्येक येणारा तक्रारदार आहे आपल्यासमोरचं आव्हान असतं आणि त्या आव्हानाला आपण कसं आपण कसं सामोरं जातोय, त्या व्यक्तीला पॉझिटिव्हली ट्रीट करतोय का निगेटिव्हली ट्रीट करतोय, यावरच आपला पुढचा जो प्लस मायनस व्ह्यू असतो किंवा रिव्ह्यू असतो तो डिपेंड असतो. आणि आतापर्यंत वेगवेगळे गुन्हे अनुभवले, महिलांसंबंधी गुन्हे तपास केला, त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव आले. परंतु आपण जसं ट्रीट करू तसं समोरचा रिॲक्ट करत असतो. बरोबर. एकंदरीतच आता पोलीस क्षेत्रामध्ये तुम्ही दाखल झालेला आहे. तुम्हाला कुठल्या क्षेत्राची आवड होती? म्हणजे इथं दाखल होण्या अगोदर शिक्षक तुम्ही झाला, मग तुम्हाला खरोखरच पोलीस क्षेत्रातच यायचं होतं किंवा आणखीन काय बनायचं होतं? मी मगाशी एक वाक्य बोललेले, विनर्स डू नॉट डिफरंट थिंग, दे डू एव्हरीथिंग डिफरंटली. बरोबर. म्हणजे ते वेगळी गोष्टी करत नाहीत, ती प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत. माझ्या सुरुवातीपासून माझी एक इच्छा होती की आपण वेगळं काहीतरी करायचं, शिक्षण क्षेत्रात असो किंवा आपण अशी गोष्ट करायची की ती बाबा लोकांच्या लक्षात राहिली पाहिजे. आत्ता माझ्याकडे स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट झाली. हे शिक्षक होते तेव्हा गावातील बऱ्याच मुली किंवा पंचक्रोशीतील बरेच शिक्षक झालेले, परंतु मी आत्ता सध्या माझी आयडेंटिटी ही आहे की पंचक्रोशीतील पहिली महिला पोलीस अधिकारी. हेच माझ्या ह्या वाक्याचं उत्तर असेल की विनर्स डू नॉट डिफरंट, दे डू एव्हरीथिंग डिफरंटली. आणि याच्यामुळेच मी आत्ता ह्या क्षेत्रात आले. असं नाही आहे की मी ॲक्सिडेंटली आले. मी स्वतः डिसाईड केलं की अपयश हे मला एक कलाटणी देऊन गेलं. जी गोष्ट तुम्हाला आव्हान करते तीच तुमच्यात बदल घडवून आणू शकते. ह्या क्षेत्रानं मला आव्हान केलं की तू होऊ शकत नाहीस, आणि तेच मी करून दाखवलं की मला हे व्हायचं आहे आणि मी ते करू शकते. सहसा मुलींच्या बाबतीत किंवा महाविद्यालयीन तरुणींच्या बाबतीत MPSCकडे पाहण्याचा दृष्टिकोन सध्या वेगळा आहे. म्हणजे फक्त अधिकारी व्हायचं आणि मग एक हक्काची नोकरी फक्त घ्यायची, हा उद्देश ठेवून बरेचशा तरुणी MPSCच्या मागे लागलेले असतात. ग्रामीण भागात सहसा मुलं मुली इकडे अजूनही वळायला तयार नाहीत. शेती असेल, मग काय इतर कारणं असतील. तर काय वाटतं एकंदरीत या नव्या पिढीला, विशेष करून ग्रामीण भागातील मुली असतील, महिला युवती असतील, ह्यांना तुमचं काय आव्हान राहील तुमच्यासारख्या सक्सेस वुमेन बनण्यासाठी, किंवा तुमच्यासारख्या या क्षेत्रात असेल, कोणतंही क्षेत्र असेल, तर मुलींना तुमचा काय संदेश राहील? महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, त्या व्यक्ती परत्वे आवडी बदलत जातात.
प्रथमतः त्या व्यक्तीमध्ये आवड असायला हवी की आपण कोणतं क्षेत्र निवडायचं किंवा नाही. मी स्वतः ग्रामीण भागातून बिलॉंग केलं. मी स्वतः अभ्यास केला की आपल्याला ह्या क्षेत्रात जायचं आहे. मुलांनी मुलींनी स्वतः अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला पोलीस क्षेत्र आवडेल किंवा कोणतंही क्षेत्र आवडेल हे आपण सांगू शकत नाही, किंवा काळानुरूप आवडी बदलत जातात. एखाद्याला आत्ता डॉक्टर बनायचं असेल परंतु फ्युचरमध्ये त्याचं आवड बदलेल आणि तो दुसरं क्षेत्र निवडू शकेल. सो ग्रामीण भागातील मला मुलामुलींना सांगू शकते की गव्हर्मेंट जॉब किंवा एक वर्दी म्हणजे हे तुमचं टार्गेट नाही आहे. जेव्हा तुम्ही वर्दी घातली किंवा कोणताही जॉब स्वीकारला किंवा कोणतीही नोकरी स्वीकारली तर त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव तुम्हाला होणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मी स्वतः वर्दी घातली तेव्हा त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची मला जाणीव झाली. प्रत्येक कर्तव्याची किंवा प्रत्येक नोकरीत एका अधिकाऱ्याची काय कर्तव्य आहेत हे त्या व्यक्तीला जाणीव असली पाहिजे. तेव्हाच तुम्ही त्या कर्तव्याला किंवा त्या पदाला तुम्ही योग्य प्रकारे न्याय देऊ शकता. ॲज अ लेडीज म्हणून किंवा ॲज महिला अधिकारी म्हणून मी त्या गोष्टी अनुभवल्या, पाहिल्या, त्याचा अभ्यास केला की आपल्याला महिला अधिकारी म्हणून काय आपण लोकांना ट्रीट केलं पाहिजे. माझ्याकडे महिला येतात, मुली येतात. मग आपण जर समजा एखादी महिला आली, समजा नवरा त्रास देतो म्हणून महिला आली किंवा एखादी पोक्सो संदर्भात मुलगी आली तर तिला ॲज अ ऑफिसर म्हणून ट्रीट करणं योग्य नाही आहे. एखाद्या तक्रारदार पोलीस स्टेशनला कधी येतो त्याची जेव्हा अडचण असेल तेव्हा ती जेव्हा महिला पोलीस स्टेशनला येते तेव्हा तिचा प्रॉब्लेम ॲज अ लेडीज म्हणून एज महिला म्हणून समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. किंवा एखादा तक्रारदार जरी आला, पुरुष तक्रारदार आला, कुणीही तक्रारदार आला तर त्याला पोलीस म्हणून समजल्या अगोदर आपण जर माणूस म्हणून समजलो तर त्याची डेप्थ काय आहे ते आपल्याला समजू शकते आणि मग आपण ॲज अ पोलीस म्हणून त्याला ट्रीट करू शकतो असं मला वाटतं. सांगलीमध्ये तुम्ही कुणासोबत आता राहता? तुमची बहीणसुद्धा तुम्हाला साथ देते इथं. कशा पद्धतीचं सांगलीतलं वातावरण आहे? ॲक्च्युली म्हणतात ना, एक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तसंच एखाद्या यशस्वी स्त्रीमागे बरीच लोक असतात. मी असं म्हणत नाही पुरुष असतो. माझे आईवडील आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझं पूर्ण कुटुंब आहे. कारण ह्या क्षेत्रामध्ये कधी कधी फ्रस्ट्रेशन येतं, कामाचा लोड होतो, तेव्हा तुम्हाला हक्काची जागा म्हणजे तुमचं कुटुंब. तुम्ही सुख दुःख व्यक्त करण्याचं ठिकाण म्हणजे तुमचं कुटुंब असं मला वाटतं. आणि माझ्या कुटुंबाचा स्टील आत्तापर्यंत प्रत्येक प्रवासात मला माझ्या कुटुंबाचा सपोर्ट राहिलेला. मी त्यांच्या आयुष्यभर ऋणी आहे. ॲक्च्युली आपल्या आईवडिलांचे कोण आभार मानत नाही किंवा फॅमिलीचे कोण आभार मानत नाही, परंतु मी प्रत्येक माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासातल्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानते. कारण जर मी इवन हे सुद्धा म्हणते की माझा प्रवास हा गावावरून सातारा झालेला आहे. मग जर मला बस वेळेत भेटली नसती तर मी म्हणजे ग्राउंडला पोहोचले नसते. मग त्या गाडीवाल्याचे सुद्धा माझे आभार. म्हणजे मी एक ग्रॅटिट्यूडची एक माझी भावना आहे की बाबा एक सगळ्यांचे सुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्टी आभार मानले. एक म्हणतात ना, आपण जे पेरतो तेच उगवतो. आपण जर सर्वांविषयी एक चांगली भावना ठेवली तर आपल्याही बाबतीत चांगलं होऊ शकतं. म्हणजे मी ॲज अ अधिकारी म्हणून नव्हे तर ॲज अ व्यक्ती म्हणून मी सांगते, महिला म्हणून. आणि महिलांविषयी सांगायचं म्हटलं तर एक सर्व महिलांना मला एक सांगावं वाटतं की तुमच्या क्षमता आहे, तुम्ही ती स्वतःला ओळखा आणि त्या एखाद्या टार्गेटमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाच्यात स्किल वेगळा आहे, ते तुम्ही जाणा. आणि जग काय म्हणेल ह्याचा विचार करत बसला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. बरोबर, जग तिथंच राहणार आहे, तुम्ही तिथंच राहणार. आणि अडथळे आले पाहिजेत. उलट मला असं वाटतं अडथळे आले पाहिजेत. अडथळे आल्यानंतर आपण काय आहोत याची जाणीव होत नाही. 100%. एकदा पडतो माणूस, दोनदा पडतो, तीनदा पडतो, परंतु चौथ्यांदा जेव्हा तो हे मला असं वाटतं. आणि महिलांनी स्वतःला अबलानं म्हटलं नाही पाहिजे, सबला आहे ते. आत्ता एक बघा स्टेटस सगळीकडे फिरतो, लोक सगळीकडे तो स्टेटस ठेवत आहेत की बाबा एक डॉक्टर, एक महिला आहे, देवीच्या रूपात आहे, एका हातात कुकिंगचं साहित्य दिसतं, एका हातात डॉक्टरचं आहे, मल्टी हात आहेत, एक 10 हातांचं ते फोटोज रूप दाखवलेले आहेत. एक महिला किती रूपं निभावू शकते हे त्याचं एक प्रतीक आहे किंवा ते शो होतं आहे त्याच्यातून. सो मला महिलांना एवढंच सांगावं वाटतं की तुम्ही करू शकता. आज सावित्रीबाई फुलेंच्यामुळं आपण घडलो.
राजमाता जिजाऊंच्यामुळं आपण घडलो, त्यांना जरी आपण आयडॉल मानून जरी आपण एक छोटीशी सुरुवात केली तर आपण खूप काही बनू शकतो. नक्की. मेरी कोमसारखं आपल्याकडे एक्झाम्पल आहे. अशा किती महिला आहेत की त्यांची प्रेरणा घेऊन आपण घडू शकतो. जर सावित्रीबाई फुलेंनी जर लोकांचा विचार केला असता तर आज मी इथं बसले असते का? बरोबर आहे. त्यांनी जे शाळेचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या स्ट्रगलमुळे आज आपण इथं आहोत. शिक्षणाकडे वळले त्यामुळे त्या बऱ्याच अशा झाशीची राणी रजिया सुलताना ह्यासारख्या व्यक्तींनी, ह्या ज्या महत्त्वाच्या इतिहासातील व्यक्ती आहेत, त्यांच्या स्ट्रगलमुळे तर आपण इथं आहोत. बरोबर आहे. तेव्हा जर त्यावेळेस जर त्यांनी विचार केला नसता किंवा त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर मग समाजात त्या पुढे आल्या असत्या का? असं प्रत्येक स्त्री आहे, तुम्ही ती ओळखा, तुम्हाला स्वतःची जाणीव होऊ द्या. जग काय म्हणेल, कोण काय म्हणेल याचा विचार करू नका. एखाद्या व्यक्तीला जखम झाल्यानंतर त्याच्या वेदना ह्या त्या व्यक्तीलाच जाणवतात. समोरचा फक्त तुमचं सांत्वन करू शकतो, परंतु प्रत्यक्षात त्या वेदना, दुःख हे तुम्हाला सहन करायला तुम्हालाच लागेल, तो येणार नाही सोसायला, असं मला वाटतं. त्या परिस्थिती बघून महिलांनी काम केलं पाहिजे, लढलं पाहिजे. बरोबर. स्वतःचं एक अस्तित्व निर्माण झालं पाहिजे किंवा केलं पाहिजे. तुम्ही काय आहात ह्याची जरी तुम्हाला जाणीव झाली तरी खूप काही. तर नक्कीच या ठिकाणी आपण PSI रुपाली गायकवाड मॅडम यांचा संपूर्ण इतिहास पाहिला. अर्थात माझी ही पहिली मुलाखत असेल की जिथं मला काही जास्त विचारावं लागलं नाही, कारण इनबिल्ड मनामध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या होत्या आणि त्यांनी खरोखर त्यांची जी भावना आहे ती या निमित्तानं व्यक्त केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकी पेशातून ते पोलीस पेशाकडे आलेले आहेत आणि खरोखर जिथं असाल तिथं तुम्ही त्या कामाला हे आपलं प्रमाण म्हणून काम करा, त्यालाच आपला आदर्श म्हणून काम करा, असं त्यांचं एक मत आहे. एकत्र फॅमिली पद्धत ती त्यांच्या घरामध्ये लागू आहे, कारण सध्या कोणत्याही मोठ्या पदावर काम करत असताना आपल्याला आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची आपल्याला कुणीतरी सोबत समजून घेण्याची गरज आहे, असंही त्यांचं मत आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती फार महत्त्वाची आजच्या काळामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचे महिला असतील, युवती असतील, मुली असतील, यांनी धाडसानं बाहेर पडलं पाहिजे. या स्पर्धा परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून नोकरी मिळवण्याचा जो प्रयत्न सध्या खटाटोप सुरू असतो, तर खरोखर फक्त नोकरी आणि मला पगार मिळणार आहे किंवा 8 तास मला तिथं काम करायचं आहे हे फक्त न बघता नोकरी ही समाजसेवेचा एक प्रमुख मुद्दा आहे, घटक आहे आणि या माध्यमातून तुम्ही समाजसेवा करू शकता आणि या माध्यमातून सुद्धा आपण लोकांच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचू शकतो असा त्यांनी सल्लासुद्धा सर्वांना दिलेला आहे. आणि मुलींनी, महिलांनी जास्ती करून धाडसानं या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं, धाडसानं या सगळ्या गोष्टीमध्ये पुढं यावं. त्या स्वतः जशा घडल्या तशा अनेक महिला, युवती घडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर त्यांनी कुणाचाही समाजाचा विचार न करता आपल्या करिअरचा विचार सर्वांनी करावा असा एक सल्ला त्यांनी या निमित्तानं दिला. आणि मी नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांनी खरोखर चांगली माहिती समाजापूरक दिलेली आहे. आणि नक्कीच नवदुर्गाचा हा आमचा शेवटचा एपिसोड होता आणि शेवटच्या एपिसोडमध्ये मॅडमने आम्हाला फार सुंदर असे संदेश या समाजासाठी दिलेले आहेत. आणि खरोखरच अशा महिलांच्यामुळं, अशा कर्तृत्ववान महिलांच्यामुळं नक्कीच समाजामध्ये एक आदर्श निर्माण झालेला आहे. आणि मॅडम तुमच्या पुढच्या कारकिर्दीलाही आमच्या शुभेच्छा राहतील. आणि आज नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा आपण पुढच्या वर्षी वेगवेगळ्या नवदुर्गांची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार सर्वांना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.